इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2025। या स्पर्धेचे प्रायोजक आहेत सिद्धगिरी हॉटेल अँड रिसॉर्ट, सिद्धनाथवाडी वाई, पाचगणी रोड, सातारा। सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या अहोरात्र प्रयत्नामुळेच आज भारताचे स्वातंत्र्य टिकून आहे। आपल्यासारख्या शूर सैनिकांना माझे नमन। प्रत्येक देशाला त्याचे स्वातंत्र्य सर्वाधिक प्रिय असते। या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी देशातील सैनिक नेहमीच सज्ज असतात। त्या दृष्टीने आपल्या देशात एक मोठी सेना आहे, ज्यामध्ये भूदल, नौदल आणि वायुदल असे 3 विभाग आहेत। सैन्याच्या प्रत्येक सैनिकाला भारतीय सैनिक किंवा जवान म्हणतात। त्याच्यासाठी जातीभेदाचे काहीच महत्व नसते। धार्मिक विडंबनेचा तर त्याच्यात लवलेशही नसतो। प्रांतीयतेच्या संकुचित भावनेपासून तो दूर आहे। भारतातील प्रत्येक सैनिक आपल्या जन्मस्थानाला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आणि प्राणापेक्षा प्रिय मानत असतो। तो जन्मभूमीला आपली आई मानतो। तिचा सन्मान आणि तिच्या अभिमानाचे रक्षण करण्यासाठी सैनिक स्वतःचा जीवही धोक्यात घालू शकतो। सैनिक खऱ्या अर्थाने शौर्याची मूर्ती आहे। धैर्य आणि त्याग त्याच्या रक्तात आहे। सैनिक नेहमीच असतात देशाची शान। सैनिक नेहमीच असतात देशाची शान। देशाप्रती त्यांच्या समर्पण वृत्तीचा वाटतो मला अभिमान। सीमेवर पहारा देण्यासाठी सैनिक रात्रभर जागतो। सीमेवर पहारा देण्यासाठी सैनिक रात्रभर जागतो। त्यांच्या सुरक्षिततेमुळे आपण रात्री सुखाने झोपतो। जरा कुठे थंडी पडल्यावर लगेच होतो आपल्याला सर्दी ताप। जरा कुठे थंडी पडल्यावर लगेच होतो आपल्याला सर्दी ताप। -डिग्रीत राहतात ते घालून फक्त वर्दी आणि कॅप। सर्वांनाच फिकीर असते जबाबदाऱ्या सांभाळत असताना स्वतःचा जीव जपण्याची। सर्वांनाच फिकीर असते जबाबदाऱ्या सांभाळत असताना स्वतःचा जीव जपण्याची। फक्त सैनिकच पर्वा करत नाही मातृभूमीची सेवा करत असताना स्वतःचा जीव गमावण्याची। आठवण ही खूप येत असते त्यांना आपल्या माणसाची। आठवण ही खूप येत असते त्यांना आपल्या माणसाची, पण त्यांच्या मनात जिद्द असते आपल्या देश बांधवांना संरक्षण देण्याची। कधीच कुणी अनादर करू नये सैनिकांचा। कधीच कुणी अनादर करू नये सैनिकांचा, कारण आपल्यासाठीच शहीद होतात ते। घेऊन अंगावर तिरंगा आपल्या देशाचा, घेऊन अंगावर तिरंगा आपल्या देशाचा। आपला देश कोणत्या महत्वाच्या आधारावर उभा आहे, ती म्हणजे जवान। हो, सीमेवर लढणारे जवान कोणत्या अवस्थेतून जात आहे याचा विचार करण्याची गरज आज खऱ्या अर्थाने निर्माण झाली आहे। इकडे मीडियावाले, इकडे देशासाठी बलिदान दिलेल्या लोकांकडे कोणी दुखूनही पाहत नाही। मीडियावाले दखल कोणाची घेतात? ऐश्वर्या राय, सलमान खान, आमिर खान यांचीच। बंद करा मीडियावाल्यांना कोणाचाही जय जयकार करणे। जय जयकार करायचा असेल तर जय जयकार करा क्रांतीचा। जय जयकार करा जे आपल्याला सांगतात मी या देशाचा संरक्षक, सैनिक माझे नाव, सैनिक माझे नाव, भारत माझे गाव। जगातील बरेच मोठे राष्ट्रे भारतीय सैनिकांची शक्ती आणि कौशल्य पाहून आश्चर्यचकित झाली आहे। जगातील बरीच राष्ट्रे भारताला मोठी शक्ती मानण्यास सुरुवात केली आहे। शेवटी जाता जाता एवढेच सांगून जाते, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू। माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू। जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू। एवढे बोलून मी माझे भाषण थांबवते। जय हिंद।